ते ललित पाटील अटक झाला, विषय संपला नाही। रोज अनेक लाखो ललित पाटील या महाराष्ट्रामध्ये त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे। कोण आहेत हे मंत्री? संजय ठाकूरला अटक केली की त्या तपासामध्ये त्या संजय ठाकूरला ज्यांनी फोन केले आणि ज्यांनी ललित पाटीलला ठेवायला लावला ते सगळं सोक्षमोक्ष होईल। संबंधित मंत्र्याला सरकार वाचवते असं तुम्हाला वाटते का? संजय ठाकूरला अटक नाही केली म्हणजे ह्याचाच अर्थ की ते वाचवायला सुरुवात करतात। पुण्यातील ड्रग्स प्रकरणी ललित पाटीलला पकडले गेलेले आहे, मात्र या प्रकरणी रवींद्र धंगेकर पहिल्या दिवशी तेच कपडे घालून आले होते आणि आज अंतिम टप्पा आलेला या सेशनचा तरी सुद्धा तेच कपडे घालून आलेले आहेत। काय कुठे हलगर्जीपणा होतोय? विधिमंडळात तुम्ही आवाज उठवला का याबाबत आणि त्याबद्दल काय पुढे मंत्री महोदय उत्तर देतं याबद्दल? पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि महाराष्ट्रामध्ये ज्या पद्धतीने अंमली पदार्थाची विक्री होती म्हणजे एकट्या पुण्यात होती का नाही, आणि हा विषय काही ललित पाटीलला अटक करून संपणारा नाही, कारण सातत्यानं अंमली पदार्थ विकणारी मोठी टोळी ह्या महाराष्ट्रामध्ये काम करते, पुण्यामध्ये काम करते। सर्वसामान्यांच्या कुटुंबाच्या उंबऱ्यापर्यंत अंमली पदार्थ विकणारी टोळी कार्यरत आहे आणि आज तरुणाई बर्बाद होण्याचं काम चाललेलं आहे। तर एक ललित पाटील अटक करून हा विषय संपणार नाही। आपल्याला सातत्यानं सरकारचं लक्ष वेधण्याकरता आपल्याला त्या ठिकाणी आणि लोकांचं लक्ष की आपली मुलं सुरक्षित राहिली पाहिजे आणि जी अंमली पदार्थामध्ये जी मुलं गेलीत ती आईवडिलांचा खूनसुद्धा केलेला अशा आपल्याकडे घटना या महाराष्ट्रामध्ये घडलेल्या आहेत। आणि मी मागच्या अधिवेशनामध्ये म्हणतो की पंजाबनंतर महाराष्ट्रामध्ये ही लाट आली। पुणे विद्येचं माहेरघर आहे आणि विद्येच्या माहेरघरात लाखो विद्यार्थी त्या शिकायला येतात आणि अंमली पदार्थ टोळीतली भांडवलशाही लोक, गुन्हेगार लोक ह्याच्यामध्ये उतरलेत, कारण सहज पैसा उपलब्ध होतो आहे आणि हा पैशामुळं हे अंमली पदार्थ विकणाऱ्या टोळ्या कार्यरत आहे। ललित पाटील अटक झाला, विषय संपला नाही। रोज अनेक लाखो ललित पाटील या महाराष्ट्रामध्ये त्यांचा बंदोबस्त झाला पाहिजे, कडक कारवाई झाली पाहिजे, त्यांना मोक्कासारखी कारवाई केली पाहिजे। अनेक दहशत निर्माण केली पाहिजे की ज्यांनी ह्याच्यामध्ये हात ओल्ले केलेत त्यांच्यावर कारवाईला अशी भीती जोपर्यंत वाटत नाही आणि जोपर्यंत पोलीस प्रचंड प्रमाणात कार्यरत होत नाही तोपर्यंत हा विषय संपणार नाही। गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही हा मुद्दा लावून धरलेला आहे, पुण्यामध्ये अनेक आंदोलन केलेले आहेत, याच विषयावर तुम्ही अनेकदा बोलता। याच्यावर तर तुमच्या कपड्यावर असं दिसलं ललित पाटीलला संरक्षण देणाऱ्या मंत्र्यावर कारवाई झाली पाहिजे। कोण आहेत हे मंत्री? संजय ठाकूरला अटक केली की त्या तपासामध्ये त्या संजय ठाकूरला ज्यांनी फोन केले आणि ज्यांनी ललित पाटीलला ठेवायला लावला ते सगळं सोक्षमोक्ष होईल। फक्त संजय ठाकूरला अटक होत्या पुढचं मी बोलेन तुमचं। आता सध्याचे नेते जर बघितलं तर ते थेट नाव घेऊन टीका करतात, मात्र तुम्ही नाव का घेत नाही मंत्र्याचं? कोण मंत्री आहेत? एक मंत्री आहेत की दोन मंत्री आहेत? हा विषय एकट्या ललित पाटील पुरता नाही बघा, हा विषय पोटतिडकीने मी सांगतो की हा विषय जनतेचा आहे, हा तुमच्या आमच्या कुटुंबातला आहे, हा महाराष्ट्रातला तरुणांचा विषय आणि याच्यामध्ये एक ललित पाटील अटक करून विषय संपणार नाही। सरकारला सातत्यानं आठवण करून द्यावी लागेल की ही लोक अशी कार्यरत आहेत आणि म्हणून सातत्याने ह्याच्यापुढे आम्ही लोकांमध्ये जाऊन प्रबोधन करणार आहे, प्रचंड प्रमाणात याच्यावर काम करावं लागणार आहे। सरकार या मंत्र तुम्ही म्हणताय संबंधित मंत्र्याला सरकार वाचवते असं तुम्हाला वाटते का? संजय ठाकूरला अटक नाही केली म्हणजे ह्याचाच अर्थ की ते वाचवायला सुरुवात करतात। संजय ठाकूरला अटक झाल्याशिवाय मंत्र्यांची नावं कळणार नाही। पक्ष तरी सांगा मंत्र्याचा, कुठल्या पक्षाचा मंत्री आहे ते सांगतो मी नंतर आता। हो निश्चित तर पहिल्या दिवसापासून रवींद्र धंगेकर या प्रकरणी आक्रमक आहेत। त्यांचं म्हणणं आहे की संजीव ठाकूर यांना अटक केल्याशिवाय पुढील जे काही मी ज्या मंत्र्याकडे संशयाने बघतो त्या मंत्र्याचं नाव पुढे येणार नाही। अजून तरी त्यांचं हे आंदोलन आणि जे काही त्यांची मागणी ती सुरूच आहे। पुढे या प्रकरणी काय होतं ते बघूया। विष्णू सानप, नेटसब मराठी, नागपूर।